शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलंय। विधानसभा निवडणुकीतील संघाच्या प्रचाराचं शरद पवारांकडून कौतुक करण्यात आलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या यशामध्ये संघाच्या कामाचा मोठा वाटा आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय आणि संघाचं कौतुक केलंय। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी गाफील राहिल्याचं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलं आणि एक प्रकारे कबुली दिली। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कामाला लागण्याचे पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश आता गेलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलेल्या प्रचाराचं पक्षाध्यक्ष शरद पवारांनी कौतुक केलं। विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांना घवघवीत यश मिळण्यामध्ये संघाच्या कामाचा मोठा वाटा असल्याची कबुली पवारांनी दिली। लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला घवघवीत यश मिळालं, त्यामुळे आपण गाफील राहिलो। विधानसभा निवडणुका हातचा मळ असल्याचा आम्ही समज केला। दुसरीकडे विरोधकांनी पराभवाची गांभीर्यानं नोंद घेतली होती, त्यात संघाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती। ते घरोघरी गेले, हिंदुत्वाचा प्रचार केला, दोन्ही बाजू त्यांनी मतदारांना सांगितल्या, मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला, त्याचा परिणाम त्यांना निकालाच्या रूपात मिळाला असं पवारांनी म्हटलं। शरद पवारांचं या संदर्भातलं काय नेमकं विधान आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचाराचं कौतुक। महायुतीच्या घवघवीत यशात संघाचा मोठा वाटा। लोकसभा निवडणुकीतील यशानं महाविकास आघाडी गाफील राहिली। विधानसभा निवडणुका हातचा मळ असल्याचा आपण समज केला। दुसरीकडे विरोधकांनी पराभवाची नोंद गांभीर्यानं घेतली, त्यात संघाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली, ते घरोघरी गेले। संघ स्वयंसेवकांनी हिंदुत्व घराघरात पोहोचवलं, दोन्ही बाजू सांगितल्या। संघ कार्यकर्त्यांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला, त्याचा परिणाम निकालात दिसला। तर शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही संघाच्या बूथ मॅनेजमेंटचं कौतुक केलं। तर अजित पवार, राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार योग्यच म्हणाले असं सांगितलं। अभिप्राय दिला त्यांनी, ते अभिप्राय म्हणजे वास्तविकता ते खरंच आहे, कारण की ह्याच्यामध्ये मागच्या लोकसभामध्ये ज्या प्रकारे निवडणूक झाले त्याच्यामध्ये संघाचा जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सहभाग नव्हता, परंतु या वेळेला संघाचा फार मोठा सहभाग झाल्यामुळे आपण पाहतो की हा जे भरीव मतदान महायुतीला जे झालं आणि इतका मोठ्या प्रमाणामध्ये जे निवडून आले, हे खरं म्हणजे संघाचाच प्रभाव आहे। बघा, माननीय पवार साहेबांशी आमची या संदर्भात चर्चा झालेली आहे वारंवार। ईव्हीएम हा एक विषय आहेच, पण आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी, संघ परिवाराच्या लोकांनी बूथ मॅनेजमेंट ज्या पद्धतीनं राबवली ते कौतुकास्पद होतं, हे मान्य केलं पाहिजे। या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याशी। जितेंद्र, सामनामधून फडणवीसांच्या कामाचं कौतुक होणं, सुप्रिया सुळेंनी फडणवीस एकटेच काम करताना दिसतात असं म्हणणं, त्यानंतर आता संजय राऊतांनी बूथ मॅनेजमेंटचं संघाचं कौतुक करणं आणि आता थेट शरद पवारांनी सुद्धा अशा पद्धतीनं संघाचं कौतुक करणं, या सगळ्या गोष्टींचा काय नेमका राजकीय अर्थ काढायचा? नक्कीच रिद्धी, कारण गेल्या वर्षी आपण पाहिलेलं की दोन अतिशय महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या, ज्यामध्ये पहिली जी निवडणूक होती ती लोकसभेची होती। लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला पाहिजे तसं यश मिळालेलं नाही। महाविकास आघाडीने 31 जागांवर विजय मिळवला, मोठ्या प्रमाणात ही यश होतं महाविकास आघाडीचं। मात्र त्यानंतर अवघ्या 4च महिन्यात ज्या विधानसभाच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्राच्या, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महायुती ही यश मिळालेलं आहे महायुतीला, आणि जे महाविकास आघाडी होती त्यांना मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं। याच्या मागे, महायुतीच्या विजयामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, प्रचारक आणि कार्यकर्ते असल्याचं बोललं जात होतं, तशी माहिती देखील होती आणि ते बूथ लेवलपर्यंत त्यांनी काम केलं होतं, आणि ज्यामुळे घराघरामध्ये पोहोचून आपली जी हिंदुत्वाची विचारधारा असेल किंवा महायुतीची जी काही विचारधारा आहे, जे काही विचार आहेत, ज्या काही योजना होत्या, सरकारी योजना असतील किंवा शासकीय
योजना या पुरेपूर पर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या आणि त्या माध्यमातून मतदानासाठी मतदारांना बाहेर काढण्यापर्यंत त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचं असं अनेक कामं जी आहेत ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांनी आणि स्वयंसेवकांनी केलेली आहेत. आता याचं जे समर्थन आहे किंवा ज्याचं ते कौतुक आहे ते आपल्याला नुकतंच केलं आहे ते शरद पवार असतील किंवा मग संजय राऊत असतील यांनी या दोघांनीही केलेलं आहे. मात्र याचे नेमके अर्थ काय, कारण अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेकडनं सातत्याने जे आहे ते भाजपचे नेते असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे वरिष्ठ नेते असतील यांची कौतुकाची थाप येत आहे किंवा त्यांच्यासोबत मनोमिलन होते की काय असेही आपल्याला पाहायला मिळत आहे. आता शरद पवारांकडून कौतुक झालेलं आहे, त्यामुळे नक्कीच राजकीय याचे अर्थ जे आहेत ते वेगळे असतात. जे बोललं जातं ते समोर नसतं, मात्र याचे जे राजकीय वेगळे अर्थ असतात ते आता येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल की काय, अशी ही शक्यता आता या जे वक्तव्य आलेले आहेत नुकतेच त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र सध्या जे आहे ते संघाने जे काम केलेलं होतं, कारण संघ हे संघ परिवारातील शक्ती आहे. मेन जे आहे ते संघ परिवारात RSS आहे आणि त्यांच्या ज्या इतर संघटना आहेत त्यामध्ये भाजप देखील आहे. एकेकाळी शिवसेना देखील महायुती सोबत असताना, भाजप सोबत असताना ते देखील संघासोबत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे सगळे झालेले आहेत पक्ष आणि अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा एकदा याचे जे राजकीय अन्वयार्थ येतात ते आपल्याला पुढील काळात नक्कीच पाहायला मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. निश्चित. जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.